गावात शिवपुराण चालू होतं आणि त्यात असले भारी भारी शीन बघायला भेटले ना. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सगळ्याच देवाचे दर्शन झाले. म्हणलं हर हर महादेव. तर रामकृष्ण हरी मंडळी जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणते महच खरं आहे. मी तुमचा रोहित. आणि आज त्या शिवमहापुराण कथेची समाप्ती होती आणि महिला मंडळांनी भव्यदिव्य अशी कलश यात्रा काढली होती आणि खूप छान असं नियोजन केलं होतं सर्व महिला मंडळांनी. सर्व महिला डोक्यावरती कळस घेऊन हनुमंतरायाला प्रदक्षिणा घालून फुगडीचा आनंद घेत होत्या आणि यात सगळेजण एकत्र येऊन मनसोक्त आनंद घेत होते. आणि माझा दोस्त चिंगू मला विचारतोय जेवायचं नियोजन कधी आहे. म्हणलं मग आकडं तोंड्या 5 दिवस झालं ते चालू आहे, कधी तू ऐकायला गेला नाहीस आणि आज मला जेवायचं नियोजन विचारतो होय र. आणि तसं तर ऐकायला मी बी गेलो नाही बरं हे 4-5 दिवस. पण आज जेवायला जावं म्हणलं. कसं आहे देवाचा प्रसाद आहे, त्याला नाही म्हणत नसत्यात. आणि ह्या महिलांचा आनंद पाहून आणि ह्यांचा जल्लोष पाहून आणि ह्यांची फुगडी पाहून मला पण माझ्या मित्रासोबत फुगडी खेळू वाटत होती. पण माझा मित्र म्हणे भाऊ आपण जर कुठं पडलो तर आपण सापडायचं बी नाही, त्यामुळे आपण फक्त पाहू. आणि भावांनो, आपले असेच ब्लॉग पाहण्यासाठी लवकर लवकर मला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. राम राम.